नमस्कार इंडिया, नीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन बिर्याणी। हॉटेलसारखी चव सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया बिर्याणी बनवायला। मी इथे चिकन घेतले, हे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतले। जेवढं चिकन असेल तेवढंच आपण तांदूळ घ्यायचे। अर्धा किलो चिकनला अर्धा किलो मी इथे तांदूळ घेतलेत। हे बिर्याणी बासमती राईस मी इथे घेतलाय। बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे 4 ते 5 मोठे कांदे असे उभे बारीक चिरून घेतलेत, 4 टोमॅटो बारीक उभे चिरून घेतलेत, 4 आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे, तेजपत्ते 3 लागणार। बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 4 मोठे चम्मच लाल मिर्च पावडर घेतली आहे, 2 चम्मच गरम मसाला घेतला आहे, 1 चम्मच हळद घेतली आहे। हा बिर्याणी मसाला आहे, मी तो 2 चम्मच घेतला आहे। मीठ चवीनुसार घेतले। इथे आपण 4 लवंग घेतले, 2 वेलची घेतलेत मसाल्यातले, हे चक्री फूल आहे 2 घेतलेत, मिरी घेतली, 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 2 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलाय, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसूण अद्रक हे मसाले आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सर मधून। हे मी अद्रक लसूण खडे मसाले याची पेस्ट करून घेतली आहे। आपल्याला आधी चिकन मॅरिनेट करायचे, त्यासाठी मी इथे 4 चम्मच दही घेतली आहे, एक अर्धा निंबूची फोड घेतली। आधी आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचे, त्यात मी दही घालते, हळद घालते अर्धा चम्मच, लाल मिर्च पावडर 1 चम्मच घालते, गरम मसाला 1 चम्मच, बिर्याणी मसाला 1 चम्मच आणि निंबू पिळून घ्यायचा आहे त्यात। मीठ अर्धा चम्मच आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं। चिकन मी आता मॅरिनेशनसाठी ठेवून देते, 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे। इथे मी पातेले घेतलंय, हे पातेले आपण जाड बुंद्याचं घ्यायचे जेणेकरून आपली बिर्याणी खाली चिटकणार नाही। त्यात मी आता 10 ते 12 चम्मच तेल टाकणार आहे। तेल आपलं तापलंय, यात आपल्याला खडे मसाले घालायचे। 1 वेलची टाकली मी इथे, मिरी 4, चक्री फूल 1, लवंग टाकले, दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता, हे चांगले तेलावर आपण परतून घेणार आहोत। आपले खडे मसाले इथे परतून झाले, मी आता यात कांदा घालते, कांदा टाकलाय। कांदा हा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चांगला याला तेलात परतून घ्यायचं। 5 मिनिटावर हा कांदा आपण परतून घेणार आहोत। हाय फ्लेमवर कांदा चांगला असा परतवत राहायचा आहे। आपला इथे कांदा झालाय चांगला ब्राऊन कलरचा। आता टोमॅटो टाकणार आहे, त्याच्यात सोबत आपण हे अख्ख्या मिरच्या टाकणार आहोत। हेही चांगलं मसाल्यात परतून घ्यायचे। टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा आहे।
टोमॅटो झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यायचे। 5 मिनिटासाठी आपण टोमॅटो चांगला शिजवून घेणार आहोत। आपल्याला हे मधून मधून झाकण काढून परतून घ्यायचे, जेणेकरून आपला टोमॅटो चिटकणार नाही। इथे आपले 5 मिनिटं झालेत। टोमॅटो छान शिजून झाले आपला त्याला। मी यात आता अद्रक लसूण खडे मसाल्याची पेस्ट घालते। ही आपण चांगली तेलावर परतून घ्यायची आहे। मी आता हे सगळे मसाले यात टाकणार आहे आणि 1 मिनिटासाठी चांगलं तेलावर मी परतून घेणार आहे। आपले इथे सगळे मसाले परतून झाले। मी आता हे मॅरिनेट केलेले चिकन टाकते। ते चांगलं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे, शिजून घ्यायचे आपल्याला। आपलं चिकन होते इथे। तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। इथे आपलं चिकन झालंय चांगलं परतून मसाला। मी आता यात तांदूळ घालणार आहे। तांदूळ धुवून घ्यायचे, मग हे घालायचे। तांदूळ हे चांगले मसाल्यात परतून घ्यायचे 1 मिनिटासाठी। आपले तांदूळ इथे चांगले परतून झाले। यात मी आता पाणी घालणार आहे। पाणी हे आपल्याला गरम पाणीच घालायचंय, थंड पाणी याच्यात घालायचं नाहीये। 4 ते 5 ग्लास पाणी घालायचंय आणि तेही असं चेक करायचं। आपला तांदूळ असा फिरला गेला ना की पाणी आपलं बरोबर हे समजायचं। हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचंय। मी यावर थोडी कोथिंबीर घालते वरून। 10 ते 15 मिनिटासाठी लो टू मीडियम मध्येच ठेवायचं आपल्याला। मधून मधून आपण झाकण काढून बिर्याणी परतून घ्यायची, नाहीतर आपला भात खाली लटकू शकतो। इथे आपली बिर्याणी झाली, तिला थोडं अजून दम द्यावं लागेल। या टायमासाठी आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे। दम मारण्यासाठी मी आता हा तवा मी गॅसच्या खाली ठेवणार आहे। तो हाय फ्लेमवर आपण तापून घेणार आहे, त्याच्यावर पातेलं ठेवायचं आहे। त्यावर मी थोडी कोथिंबीर घालणार आहे, थोडा पुदिना। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पुदिन्याने एक छान स्वाद येतो। 2 ते 3 चम्मच वरतून तेल टाकायचंय आणि झाकण ठेवून हे 5 मिनिटासाठी वाफू द्यायचंय। आता आपला तवा गरम झाला आहे, त्याला मी कमी करते गॅस आता। इथे आपले 5 मिनिटं झाले, बिर्याणी आपली छान वाफून झाली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान आपली बिर्याणी झाली। बिर्याणी आवडल्यास एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।